नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नगर परिषद नगरपंचायत याच्या निवडणुका 2 डिसेंबरला होत आहेत. 3 डिसेंबरला निकाल आहेत. निकाल म्हणजे फुल टू धुराळा आहे. आणि कालची एक शेवटची तारीख होती की ज्यांना उमेदवारी अर्ज जे भरणार होते त्यांनी सगळ्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेले आहेत. आता माघारी घ्यायची तारीख ही शेवटची असणार आहे, ज्याला कोणाला उमेदवारी माघार घ्यायचा आहे. परंतु या सगळ्यानंतर झालंय असं की कार्यकर्ते नाराज झालेत. काही कार्यकर्ते इतके नाराज झालेत की ते शेवटी आपल्या नेत्याला, आपल्या मंत्र्याला, आपल्या खासदाराला, आमदाराला प्रश्न विचारतायत की आम्ही अजून किती वर्ष सतरंजा उचलायच्या आहेत. आणि हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक निवडणुकीच्या आधी निश्चित ऐकायला मिळतो, तो माध्यमातनं किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं, सोशल मीडियावर. आता याच्यामध्ये सगळ्यात मी सगळं सांगणार आहे. सगळे आपण लिस्टच काढून बसलेलो आहे, त्यामुळे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण मुद्दा काय आहे हा आधी नीट समजून घ्या. हा जो कार्यकर्ता आहे ना, तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला पदाधिकारी, ही जी काही सगळी मंडळी आहेत ना, ही आपल्या नेत्यासाठी, आमदारासाठी, खासदारासाठी, मंत्र्यासाठी इतकी झटत असतात, इतकी निष्ठेने झटत असतात. 5-5 वर्ष ते अक्षरशः तळमळीनं आपल्या नेत्याचं काम करत असतात. तुम्ही कधी आमदाराच्या म्हणा, एखाद्या मंत्र्याच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, ऑफिस म्हणता येणार नाही, कार्यालयामध्ये गेलायत किंवा एखाद्या मंत्र्याच्या, आमदाराच्या, खासदाराच्या घरी गेल्यात. मला जाण्याचा योग आला, पत्रकार म्हणून जाऊ शकलो. तिथला सीन तुम्ही कधी कधी बघा. तो आमदार आहे, खासदार आहे किंवा जो मंत्री आहे ना, तो येण्याच्या आधीपासून एक अर्धा-पाऊण तास त्याचं जे कार्यालय असतं त्यातला तो जो मोठा हॉल असतो तो गच्च भरलेला असतो कार्यकर्त्यांनी. किंवा अगदी त्याच्या घरी सुद्धा जा, त्याच्या घराची रचनाच अशी असते की प्रथमतः एक तुम्हाला भव्य दिव्य हॉल लागतो आणि मग त्या हॉलमध्ये समोर एक भली मोठी खुर्ची, ज्या खुर्चीमध्ये येऊन तो आमदार, खासदार किंवा मंत्री बसणार असतो. मग तो आमदार येतो, खासदार येतो किंवा मंत्री येतो आणि ते आल्यानंतर सगळे विनम्रतेने उभे राहतात. मग सगळ्यांची धडपड सुरू होते. त्या खासदाराला, मंत्र्याच्या पायाला हात लावायची, साहेबांचा आशीर्वाद घेण्याची. आणि मग साहेब म्हणतात, काय रे, काय बरं आहे का बायकोचं, काल दवाखान्यात गेलता का? मग तो म्हणतो, होय साहेब, तुम्ही सांगितलं तसं आपण शासकीय रुग्णालयातलं ती सगळी औषधं आपल्याला मिळाली साहेब, आपल्याला फुकट मिळाली. मग तो कार्यकर्ता खुश झालेला असतो. बस त्याचं खुशी याच्यामध्येच आहे. आणि याच्यासाठी तो 5 वर्ष तळमळत असतो, 5 वर्ष काम करत असतो. त्याला एकच अपेक्षा असते की नगर परिषद असू दे, नगरपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे, कुठेतरी आपला साहेब आपल्याला उमेदवारी मिळवून देईल, आपल्याला तिकीट मिळवून देईल. पण होतं असं की जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मग साहेब म्हणतो की अरे नाही रे, आपल्या पक्षाने यावेळेला काय केलंय, काही बाहेरनं आपले उमेदवार घेतलेले आहेत. कारण तुला माहिती आहे पक्षाला पुढे जायचं असेल तर जिंकून येणारा उमेदवारच पाहिजे. आणि त्यामुळे या वेळेला तू नाराज होऊ नको, पुढच्या वेळेला आपण तुझं काम नक्की करणार. मंत्र्यांची स्टाईलच असते आश्वासनं देण्याची. तशी साहेब आश्वासन देतो, पुन्हा कार्यकर्ता पुढच्या 5 वर्षासाठी तळमळीनं काम करतो. आणि मग एक दिवस त्याच्या लक्षात येतं की इथं काही खरं नाही भाऊ आपलं. कारण घरदार सोडलेलं असतं, आपल्या आईवडिलांकडे आपण बघत नाही, पण साहेबाची सेवा करण्यामध्ये गुंग झालेला असतो. आणि मग 10 वर्षानंतर डोळे उघडतात की आपल्या पदरात तर काहीच पडलेलं नाही आहे. आणि मग तो कुठेतरी छोटं मोठं काम मिळतं का हे बघायला तो लागतो. आता हे सगळं मी का सांगितलं, तुम्ही म्हणाल एवढी प्रस्तावना कशासाठी सगळ्याला. मागच्याच वर्षी 2024 मध्ये 15 ऑगस्टच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक भाषण दिलं होतं लाल किल्ल्यावरनं. माय भारत के अनेक मिशन है. एक मिशन ये भी है कि हम जल्द से जल्द देश में राजनीतिक जीवन में जनप्रतिनिधि के रूप में 1 लाख ऐसे नौजवानों को आगे लाना चाहते हैं. शुरुआत में 1 लाख नौजवानों को आगे लाना चाहते हैं जिनके परिवार में किसी का भी कोई राजनीतिक बैकग्राउंड न हो, जिसके माता पिता, भाई बहन, चाचा, मामा, मामी कभी भी राजनीति में नहीं रहे, किसी भी पीढ़ी में नहीं रहे, ऐसे होनहार नौजवानों को फ्रेश ब्लड 1 लाख, चाहे वो पंचायत में आए, चाहे नगर पालिका में आए, चाहे जिला परिषदों में आए, चाहे विधानसभा में आए, लोकसभा में आए, 1 लाख नए नौजवान
कोई भी प्रकार का पूर्व का राजनीतिक इतिहास उनके परिवार का ना हो। ऐसे फ्रेश लोग राजनीति में आए ताकि जातिवाद से मुक्ति मिले, परिवारवाद से मुक्ति मिले, लोकतंत्र को समृद्धि मिले। और जरूरी नहीं है कि एक दल में जाए, उनको जो पसंद हो उस दल में जाए। अशा पद्धतीचं एक भाषण किंवा विधान हे नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला 2024लाच केलेलं होतं। आणि स्थिती काय आहे? स्थिती याच्या उलट आहे। भाजपमध्ये ना, मला सध्या तर मी त्याच्यावर दुसरा व्हिडिओ करणार आहे, आजच करणार आहे। म्हणजे तुम्हाला सांगतो ना, सध्या बिबट्यांचा सुळसुळाट झालेला आहे बघा। बिबट्या सध्या नाशिकमध्ये बिबट्या दिसतोय, चाकणमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बिबट्या दिसतोय। मग तो माणसांवर हल्ले करतोय का? तर बिबट्या रक्ताला चटावलेला आहे। बिबट्या जसा रक्ताला चटावलेला आहे ना, तसं भाजप सत्तेला चटावलेली आहे आणि त्याच्यासाठी भाजप काहीही करताय। आता मी तुम्हाला सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे विधान आणि त्यानंतर आताच्या या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये याच बड्या पक्षाच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी, खासदारांनी कसं आपल्याच घरातल्या लोकांना तिकीट मिळवून दिली आहेत त्याची एक लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो। ती लिस्ट तुम्ही ऐका, म्हणजे तुमचेही डोळे उघडतील की काय चाललंय। खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जामनेरचा आपण विचार करूया। जामनेर नगर परिषद मंत्री गिरीश महाजन यांनी तिकीट कोणाला दिलं? आपली पत्नी साधना महाजन यांना तिकीट दिलेलं आहे। गेला कार्यकर्ता पुढच्या 5 वर्षासाठी संपला, त्याला पुन्हा आपल्या सतरंजाच उचलायच्या आहेत। चिखलदरा नगर परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट दिलंय अल्लाद कलोटी। अल्लाद कलोटी कोण आहेत? तर त्यांचे मामे भाऊ आहेत। पुसद नगर परिषद राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी तिकीट दिलंय आपल्या पत्नी मोहिनी नाईक यांना। फलटण नगर परिषद रामराजे नाईक निंबाळकर, ते विधान परिषदेचे माजी सभापती आहेत, त्यांनी तिकीट दिलंय आपला मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना। भुसावळ नगर परिषद मंत्री संजय सावकारे, त्यांनी तिकीट दिलंय रजनी सावकारे आपल्या पत्नी। बुलढाणा नगर परिषद आमदार संजय गायकवाड यांनी तिकीट दिलंय पत्नी पूजा गायकवाड यांना। पाचोरा नगर परिषद आमदार किशोर पाटील यांनी तिकीट दिलंय पत्नी सुनीता पाटील यांना। चाळीसगाव नगर परिषद भाजप आमदार मंगेश चव्हाण, तिकीट दिलंय पत्नी प्रतिभा चव्हाण यांना। संगमनेर नगर परिषद शिवसेना आमदार अमोल खताळ, आपल्या भाऊजाई ज्या आहेत सुवर्णा खताळ यांना तिकीट दिलेलं आहे, त्यांनी यांना उमेदवारी दिलेली आहे। संगमनेर नगर परिषद आमदार सत्यजित तांबे, त्यांनी तिकीट दिलंय पत्नी मैथिली तांबे यांना। सत्यजित तांबे खूप ज्याला म्हणतोय काय म्हणतात त्याला, इन्स्पिरेशनल व्हिडिओज करत असतात ते, परंतु इथे देखील गत काय, तिकीट दिलं पत्नीला। पण इथे भाजपचे नेते राजन पाटील यांनी तिकीट दिलेलं आहे सुनबाई प्राजक्ता पाटील यांना। फलटण नगर परिषद रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार, तिकीट दिलं आपल्या भावाला शमशेर सिंग निंबाळकर। मुक्ताई नगर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील, त्यांनी तिकीट दिलंय आपली मुलगी जी आहे संजना पाटील, हिला तिकीट दिलेलं आहे। एकूण अशी मी एक 14-15 जणांची लिस्टच तुमच्या समोर ठेवलेली आहे। अजून अशी बरीच लिस्ट आहे, सगळी वाचत बसलो तर आपल्याला आपला व्हिडिओ सुद्धा लांबत जाईल आणि लिस्ट संपणार नाही, अशी परिस्थिती आहे। म्हणून म्हणतोय ना की प्रत्येक निवडणुका आल्यानंतर कार्यकर्ता जी बोंब मारतोय ना सध्या, की आम्ही अजून किती वर्ष सतरंजा उचलायच्या आहेत। कारण या कुठल्याही मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला कधीही असं वाटत नाही, कधीच वाटत नाही की आपला जो तळमळीनं काम करतोय आपला कार्यकर्ता, कारण तुम्हाला मी सांगतो, हा आमदार, खासदार किंवा मंत्री जेव्हा या कार्यकर्त्यांना सांगतो ना, अरे 5 दिवसांनी आपला कार्यक्रम आहे, तेव्हा हा कार्यकर्ता काय करतो, ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तिथे सतरंजा हंतरणं, कार्यक्रम झाल्यानंतर सतरंजांवर जमलेली धूळ झटकणं, मग त्या सतरंजाच्या घड्या घालणं, पडेल ते काम करणं, खुर्च्या लावणं आणि आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी स्टेज सजवणं, अशी सगळी कामं हा कार्यकर्ता करत असतो, तळमळीनं करत असतो, सेवाभावी वृत्तीने करत असतो, निष्ठेनं करत असतो। कारण त्याला एकच अपेक्षा असते की 5 वर्षानंतर येणारी ही जी नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल किंवा महापालिका असेल, इथे तरी आपला साहेब आपल्याला उमेदवारी देईल आणि आपलं कुठेतरी आयुष्याचं कल्याण होईल, या एका आशेनं हा कार्यकर्ता काम करत असतो। पण जशी 5 वर्ष होतात तेव्हा त्याला कळतं की अरे आपल्या साहेबानं तिकीट दिलं तर आपल्या भावजायला दिलं, आपल्या मुलाला दिलं, आपल्या मुलीला दिलं, आपल्या पत्नीला दिलं, आपण मागेच पडलो। मग त्याला आश्वासन मिळतं पुढच्या निवडणुकीचं।
म्हणजे गेली 10 वर्ष आयुष्याची या कार्यकर्त्याची सतरंजी उचलण्यामध्येच जातात आणि हा प्रश्न प्रत्येक वेळी ऐरणीवर येतो, ते म्हणजे जेव्हा जेव्हा कुठल्याही निवडणुका असू देत तेव्हा कार्यकर्ता किती वर्ष अजून सतरंज्या उचलणार हाच विषय समोर येतो. तुम्ही सुद्धा विचार करा, तुम्ही सुद्धा तुमचं काय मत आहे. खरंच ही अशी परिस्थिती जी आपल्या राज्यामध्ये आहे ही तुम्हाला खरंच पटती आहे का? तुमचं स्वतःचं मत काय आहे तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.